तुम्ही स्वतःच्या पायापुरता बघता म्हणजे ही काय पद्धत आहे? बाकीचे मराठ्यांचे लेकर कोणाचे आहेत? तुमचे नाही तर यासाठी मोठे करायला लागलेत का मराठीचे पोरं? तुम्हाला पीएचडी म्हणजे तुम्ही आमचे शास्त्रज्ञ होणार, संशोधक होणार. तुम्हाला महाराष्ट्रातील लेकराचं देणं घेणं याचा अर्थ असा होतो तुम्ही तुमच्या पगारापुरतीच आहेत फक्त. यासाठी समाज मोठा नाही करीत भाऊ तुम्हाला. मी तुमचा माझा काही संबंध नसून तुमच्या 4 बैठका लावल्या. कारण हे आंदोलन आरक्षणासाठी, पीएचडी साठी नाही. तरीही मी रात्रंदिवस त्या 63,000 पोरांसाठी सुद्धा 3दा बैठक लावली मी त्या शिक्षकासाठी. आम्ही जीव तुमच्यासाठीच जातो ना. तुम्हाला प्रश्न विचारला तुम्ही फक्त तुमचंच उत्तर देताय म्हणजे फायदा उचलायला लागला. बाकीच्या मराठीच मध्ये वाटलं. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय तो सादर करा हे तुम्ही म्हणायला तयार नाहीत. कोणातरी पोरात चांगलं होईल ना. तुम्ही नुसतं तुमचं जेड लागलं तुम्हाला. त्या सगळ्या सोयऱ्यांचा आदेश, सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करा हे तुमच्या डोक्यात नाही. तुम्ही फक्त पीएचडी आणि टेट पासून लावा. तुमचं भागलं की संपलं. बाकीच्याचं पार उसत ओढायला जाऊ दे. आहे का नाही? निघाला तुमचा शब्द आतापर्यंत. कालपासून तुम्ही तुमचा शब्द निघाला सगळ्या सोयऱ्याबद्दल. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आला त्याच्याबद्दल शब्द निघाला तुमचा. खरं बोला. नाही निघाला. कोणचे लोक तरी तुम्ही? मी सगळ्या सोयऱ्यांसाठी करतोय, मागासवर्ग आयोगासाठी करतो, तुमच्यासाठी बी करतोय. म्हणजे माझी भावना ही तुमच्याबद्दल नियत मग अशी की तुम्हाला सगळ्यात चांगलं आणि तुमची नियत फक्त तुमचंच व्हावा. बाकीच्याची काढी लागून द्या सगळे. हे का नाही? संशोधक झाल्यावर तुम्ही असंच करणार. तुमचंच बघणार. मराठ्याला लागू द्या काढी, पार बुक्का लागू द्या त्यांना. तुम्हाला वाईट वाटत असं मग तुमची नियत ही चांगली नाही तुमच्या पायावरती. आम्ही सगळ्यांसाठी ओढतो. आज हे प्रश्न नाही ते सोडायचं बघतो. तुमचा कालपासून ऐकतोय मी. तुमचंच चालू आहे. तुम्हाला थोडा बी राग नाही मराठ्यांना आरक्षण मिळावं सगळ्या म्हणून? तुमचं झालं. चल तुमचं किती 200 ते 400 करून द्यायला होतं जागा. तुमचं भागलं. बाकीच्याच भागलं. मग आरक्षण गरजेचं नाही का? मग त्याची मागणी कालपासून तुम्ही एकाने कसं काय नाही केली? तुमचं बी मागणी करायला पाहिजे तुम्ही पीएचडीची. पण आरक्षणाचा शब्द कालपासून कम नाही काढला तुम्ही एकाने. तुम्हाला हुशार समजतात पीएचडी केली म्हणून. अशी नियत म्हणल्यावर कवा जातीचं चांगलं व्हायचं? तुम्ही मोठे झाल्यावर आमच्या जातीचं कल्याण होईल ना. मला असं वाटतंय आमचे कोणतरी शास्त्रज्ञ असावं तिथं, संशोधक असावं, मग आमच्या जातीचं कल्याण. तुम्ही तर तुमचंच बघायला लागले. लग्न करायसाठी नोकऱ्या लावा लागले तुम्ही. लग्न बायकून तुम्ही तुमचं चलून द्या. मग आमच्या लागून द्या गोरगरिबाच्या काड्या इकडे. काय बघ झालं तुम्हाला मोठं करून आम्हाला मराठ्याला? मग बोललात का तुम्ही मराठ्याबद्दल कालपासून? आणि तुम्ही मराठीचे. एक बी तुमच्या आरक्षणाबद्दल बोललो नाही कालपासून. तुमचे पीएचडी चालू आहे. तुमच्याबद्दल काम करीत नाहीत का? आम्ही तरी तुम्ही आरक्षणाबद्दल एक शब्द बोलणं शिकलेले पोर असू. आणि माझा शेतकरी रानातला काम करणारा मायबाप सुद्धा म्हणतो आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही शिकलेले पोर. तुम्ही दोन्ही तिन्ही गोष्टी मांडायला पाहिजे. तुम्ही नुसती पीएचडीच मांडित आहे. म्हणलं काल जाऊन द्या झालं असं. आताही तुमची ते लोकशाही चॅनलने बहुतेक घेतली अंदाजे. मी आवाजावून सांगतो. मी तर का डोळा बी उघडेला नाही पण आवाजावून सांगतो. आवाज कोणाचा होता? कुठे गेला? दिलं तुमचा आवाज होता ना. तुम्ही लोकशाहीचं काम करताना त्यांनी आता विचारलं जरांगे पाटील 3रा दिवस उपोषणाचा. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही म्हणतात पीएचडी धारकांचं काम. आम्ही उपोषणाला बसलो. पीएचडी धारकांचं काम झालं पाहिजे. काढी लागून द्यायची का बाकीच्या आरक्षणाची? काल तेच, रात्री तेच, आता तेच. आरक्षण मिळाल्यावरच चांगलं होईल ना का पीएचडी झाल्यावर चांगलं होईल? काय राव तुम्ही शिकलेले पोर काय बोलता? तुम्हाला हे सुद्धा नाही कळालं. तुम्ही उलट आरक्षणावर अभ्यास करायला पाहिजे. असं द्या सगळ्या सोयऱ्यांचं, तसं द्या. मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय ते आरक्षण द्या म्हणजे माझ्या सगळ्या जातीचं कल्याण होईल. आणि आमचं पीएचडी वाल्याचं द्या. तुमचं वाद चालू केलं तुम्ही. अरे मराठ्यात शिकलेले पोर तुम्ही. तर या ठिकाणी मनोज जरांगे पाटील हे बोलत आहेत. मनोज, मला बसता येत नाहीये, माझा आवाज सुद्धा खालावलेला आहे असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलेलं आहे. आजचा उपोषणाचा त्यांचा 3रा दिवस आहे आणि त्यांनी उपचार घेण्यास नकार दिलेला आहे. जरांगेंची प्रकृती खालावली आहे. आरक्षण मिळाल्यावर सर्वांचं चांगलं होईल ना असं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे.